तुम्हा सर्वांचे मेघनाज टिप्समध्ये खूप खूप स्वागत. साठीनंतर पाय कमजोर होतात, हे 10 पदार्थ खा आणि पायांना मिळवा नैसर्गिक ताकद. नमस्कार मैत्रिणींनो. वयाची साठी ओलांडल्यानंतर अनेक लोक एक गोष्ट वारंवार सांगतात, पूर्वीसारखी ताकद राहिली नाही. थोडं चाललं तरी पाय दुखतात, जिने चढताना दम लागतो किंवा खुर्चीवरून उठताना आधार घ्यावा लागतो. अनेकांना वाटतं की हे सगळं वाढत्या वयामुळे होतं. पण खरं पाहिलं तर वय वाढणं हा एक भाग आहे, मात्र शरीराला योग्य पोषण न मिळणं हे त्यामागचं मोठं कारण ठरू शकतं. आपल्या पायांचे स्नायू, हाडे आणि सांधे निरोगी राहण्यासाठी काही विशिष्ट पोषक घटकांची गरज असते. हे घटक रोजच्या आहारातून मिळाले तर वाढत्या वयातही शरीर सक्रिय राहू शकतं. आज आपण असे 10 पदार्थ जाणून घेणार आहोत जे पायांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. नंबर 1. दही. दही हा फक्त पचनासाठीच चांगला नसतो, तर हाडांच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचा मानला जातो. त्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. वय वाढल्यानंतर हाडांची झीज होण्याचा वेगही वाढतो. अशा वेळी रोज 1 वाटी दही खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. नंबर 2. राजगिरा. पूर्वीच्या काळात राजगिऱ्याचे लाडू किंवा लाही नियमित खाल्ली जायची. आज मात्र हा पदार्थ अनेकांच्या आहारातून गायब झाला आहे. राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम, लोह आणि प्रथिने असतात. त्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी हा चांगला पर्याय मानला जातो. नंबर 3. केळी. केळ्यांमध्ये पोटॅशियम भरपूर असते. शरीरातील स्नायू व्यवस्थित काम करण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाची भूमिका बजावते. रात्री पायात गोळे येणे किंवा चालल्यानंतर पाय जड वाटणे अशा समस्या असतील तर केळीचा आहारात तुम्ही नक्कीच समावेश करू शकतात, कारण याचे फायदे अनेक आहेत. नंबर 4. पनीर. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रथिनाचा उत्तम स्रोत आहे. स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. त्यामुळे आठवड्यातून काही वेळा पनीर खाल्ल्यास शरीराला चांगला आधार मिळू शकतो. नंबर 5. उकडलेले रताळे. रताळे हे ऊर्जा देणारे आणि पचायला हलके अन्न आहे. त्यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि अनेक महत्त्वाचे जीवनसत्वे असतात. सकाळच्या नाश्त्यात रताळ्याचा समावेश केल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. नंबर 6. बदाम. बदामामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स, प्रथिने आणि व्हिटॅमिन ई असते. रोज काही बदाम खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि वाढत्या वयात अशक्तपणा जाणवण्याची शक्यता कमी होऊ शकते. नंबर 7. कुळीथ. ग्रामीण भागात आजही कुळीथ खूप आवडीने खाल्ले जाते. तुमच्याही घरात कुळिथाचा वापर होतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कुळिथाचे कढण किंवा उसळ शरीराला उष्णता आणि ताकद देण्यासाठी ओळखली जाते. सांधे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठीही हा पदार्थ उपयुक्त मानला जातो. नंबर 8. अंडी. अंडी खाणाऱ्यांसाठी हा अतिशय चांगला पर्याय आहे. अंड्यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने आणि व्हिटॅमिन डी असते. हे दोन्ही घटक स्नायू आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. नंबर 9. तीळ. लहान दिसणारे तीळ पोषणाच्या बाबतीत खूप समृद्ध असतात. त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर खनिजे असतात. त्यामुळे हाडांना आधार मिळवण्यासाठी तीळ नियमित खाणे फायदेशीर नक्कीच ठरू शकते. आता सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे मोड आलेली कडधान्ये. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर आणि अनेक जीवनसत्वे असतात. वाढत्या वयात शरीराला हलकं पण पौष्टिक अन्न हवं असतं. त्यासाठी मोड आलेली कडधान्ये उत्तम पर्याय आहे. फक्त आहार पुरेसा नाही. हे पदार्थ खाण्यासोबतच काही चांगल्या सवयी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. दररोज थोडं चालणं, सकाळच्या उन्हात काही मिनिटे बसणं, पुरेसं पाणी पिणं आणि वेळेवर झोप घेणं याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. तसंच दिवसभर बसून राहण्याऐवजी शक्य तितकी हालचाल ठेवण्याचा प्रयत्न करा. शरीर जितकं सक्रिय राहील तितकी स्नायूंची ताकद टिकून राहण्यास मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढतं वय म्हणजे कमजोरीच असं नाही. योग्य आहार,
योग्य सवयी आणि थोडीशी काळजी घेतली तर साठीनंतरही शरीर सक्रिय आणि सक्षम राहू शकतं. म्हणून आजपासून आपल्या आहारात यापैकी काही पदार्थांचा समावेश करा आणि आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मेघनाज टिप चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.